सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव, महाड येथील वेदिका बिल्डर्स. महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज. महाड बस स्थानकापासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर 1 BHK 2 BHK फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध. प्रत्येक 2 BHK फ्लॅटमध्ये बाथटब असलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट. बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर 77 44 955 955 880 561 8308. तळा बस स्थानकासाठी 1,71,00,000 रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तळा ग्रामीण रुग्णालयाला साहित्य वाटप तसंच तालुक्यातील राहटाड, रोवला, वाशी हवेली, पडवण, कोणधरे गावातील विविध कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की तळा बस स्थानकाचे काही महिन्यांपूर्वी माझ्या आमदार निधीतून 10 लाख रुपये मंजूर करून दुरुस्तीचं काम करण्यात आलं होतं. मात्र या बस स्थानकाचं संपूर्ण काम करण्यासाठी परिवहन विभागाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रस्ताव दिला होता आणि त्यासाठी पाठपुरावा देखील केला होता. या पाठपुराव्याच्या अनुषंगानं जवळपास 1,71,00,000 रुपयांचा प्रस्ताव हा अंतिम मान्यतेसाठी असून त्याची मान्यता मिळाल्यानंतर बस स्थानकाच्या कामाला सुरुवात होईल. तसंच हे बस स्थानक इतरत्र कुठेही स्थलांतर न करता आहे त्याच ठिकाणी बस स्थानक उभारण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याप्रसंगी नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मधल्या कालावधीमध्ये आपल्या तळ्याच्या बसस्थानकाचं काम हे आपण आपल्या स्थानिक निधीतून जवळपास 10 लाखाचा निधी त्याच्यासाठी आपण मंजूर करून घेतला आणि ते तात्पुरत्या स्वरूपात आपण दुरुस्त आणि तिथं काही टॉयलेट्स आणि याचं बांधकाम केलं. पण मधल्या कालावधीमध्ये आम्ही परिवहन विभागाकडे त्यांच्या बजेटमधून तळ्याच्या आपल्या बसस्थानकासाठी निधी उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून प्रस्ताव दिला होता. त्याचा पाठपुरावाही केला आणि जवळपास 1,71,00,000 तो प्रस्ताव आहे आणि तो अंतिम मान्यतेसाठी आहे. त्याच्यामुळे त्याची मान्यता आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होईल. त्यामुळे माणगाव बसस्थानक आगरसाठी जवळपास 9.5 कोटीचा प्रस्ताव, तळ्याच्या आपल्या बसस्थानकासाठी 1,71,00,000 असेल, रोह्याच्या बसस्थानकासाठी सुद्धा एक 6-7 कोटीचा प्रस्ताव गेलेला आहे. श्रीवर्धनचं 2-2.5 कोटीचं आहे आणि म्हसळाला 70 लाखाचं अशा पद्धतीनं आहे. तळ्यासारख्या आपल्या छोट्या तालुक्यात जे आपलं बसस्थानक आहे तिथं सुद्धा 1,71,00,000 इतका निधी आपण त्या ठिकाणी तो आराखडा तयार केलेला आहे आणि त्याला मान्यता ही आता पुढच्या एखाद आठवड्याच्या 8-10 दिवसाच्या कालावधीतच प्राप्त होणार आहे. आणि निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचं अद्ययावत बसस्थानक हे त्यानिमित्ताने आपण जी काही जागा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामध्ये करणार आहोत. त्याची स्थलांतर विषय नाही ना, ज्या ठिकाणी त्या ठिकाणीच साधारणपणे नगरपंचायतसोबत नागरिकांसोबत त्या संबंधातली चर्चा करून जर विस्तारित तयारी असेल तर ती करण्याची आमची तयारी आहे. पण आत्ता जे बसस्थानक आहे ते मूळ बाजारपेठमध्ये आहे, नागरिकांसाठी सोयीस्कर आहे. त्याच्यामुळे आहे त्या जागेमध्ये आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीचं जर आपण ग्राउंड+3 किंवा ग्राउंड म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण इमारतातली जागा जर वापरात आणली तर चांगल्या पद्धतीचं बसस्थानक उपलब्ध होऊ शकतं. चांगले गाळे तिथं बचत गटांनाही गाळे त्या निमित्ताने उपलब्ध करून देता येतील. येणाऱ्या नागरिकांची जे प्रवास करणारे असतात त्यांची सोय होईल. पण त्याचबरोबर बसेस ज्या आहेत त्या तिथं पार्क होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जी जागा आहे चांगल्या पद्धतीचा आराखडा त्या निमित्ताने आपण तयार करून घेऊ.